नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. चला तर मग या योजनेची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कर्जमाफीची घोषणा तर झाली आहे आणि ती पण मोठी घोषणा आहे. पण ना इतकी माहिती सगळीकडून येतेय की गोंधळ उडतो. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय, तो म्हणजे नक्की कोणाला मिळणार ही कर्जमाफी? चला तेच बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी त्या मुख्य घोषणेबद्दलच बोलूया, जिच्यामुळे सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा दिलासा जाहीर केला आहे. तो म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी. पण बघा, जेव्हा एखादी मोठी बातमी येते ना, तेव्हा तिच्यासोबत खूप साऱ्या अफवा आणि गैरसमज सुद्धा येतात. तर आता आपण यातलं सत्य काय आहे ते स्पष्टपणे जाणून घेऊया. अनेकांच्या मनात एक मोठा संभ्रम होता, एक काळजी होती. असं ऐकायला मिळत होतं की फक्त काही ठराविक बँकांचंच कर्ज माफ होणार आहे, ज्यामुळे अनेक शेतकरी या योजनेतून बाहेर पडतील की काय अशी भीती होती. आता इथेच सगळा गोंधळ संपतो. एका बाजूला आहेत अफवा आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्य. आणि चांगली गोष्ट ही आहे की ज्या अफवा पसरल्या होत्या ना, की फक्त मोठ्या बँकाच कर्ज माफ करतील, तसं काही नाहीये. जी अधिकृत घोषणा आहे ती खूप सरळ, सोपी आणि सगळ्यांना दिलासा देणारी आहे. चला मग पुढे जाऊया आणि बघूया की या सगळ्या अफवांना पूर्णविराम लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः अधिकृतपणे काय सांगितलं आहे. तर हे आहे थेट मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असला तरी चालेल. मग ती राष्ट्रीयकृत बँक असो किंवा जिल्हा सहकारी बँक, 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत कर्ज माफ केलंच जाईल. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की पीक कर्ज कुठल्या बँकेकडून घेतलंय याने काहीही फरक पडत नाही. जर कर्जाची रक्कम 2 लाखापर्यंत असेल तर ते कर्ज ह्या योजनेत माफ होणार. पण ही योजना फक्त कर्ज माफ करण्यापुरतीच नाहीये. जे शेतकरी प्रामाणिकपणे, नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतायत त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली बातमी आहे. खरं तर हे खूप महत्त्वाचं पाऊल आहे, जेणेकरून शेतकरी समाजामध्ये आर्थिक शिस्तीला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल, एक पाठिंबा मिळेल. जे शेतकरी यासाठी पात्र ठरतील त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक म्हणून 50,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळणार आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न. या सगळ्या घोषणा तर झाल्या, पण हे प्रत्यक्षात कसं आणि केव्हा होणार, याची प्रक्रिया काय असेल? तर सरकारने यासाठी एक अगदी स्पष्ट 2 टप्प्यांची योजना तयार केली आहे. म्हणजे सगळ्यात आधी योजनेवर देखरेख ठेवण्यासाठी एक खास समिती स्थापन केली गेली आहे. आणि दुसरं म्हणजे सरकारचं ध्येय आहे की 30 जूनच्या आत ही कर्जमाफीची सगळी प्रक्रिया पूर्ण करायची. चला तर मग या संपूर्ण घोषणेतून लक्षात ठेवण्यासारखे 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते पटकन पुन्हा एकदा पाहूया. पहिलं, 2 लाखांपर्यंत शेती कर्ज माफ होणार. दुसरं, ही कर्जमाफी पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांना लागू आहे. आणि तिसरं, जे वेळेवर कर्ज फेडतात त्याच्यासाठी 50,000पर्यंतचा बोनस आहे. तर आता नियम अगदी स्पष्ट झाले आहेत. पण या सगळ्या मोठ्या आर्थिक निर्णयामुळे एक विचार मनात येतोच, तो म्हणजे ह्या धोरणाचा महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या आर्थिक स्थितीवर, त्याच्या आरोग्यावर भविष्यात नक्की काय परिणाम होईल, हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला लावतो.